ज्यांची वाणी कळवळ्याची आहे परंतु मन दुष्ट आहे, अशा लोकांपासून आम्ही दूर राहणं गरजेचं आहे किंवा अशा लोकांना वेळीच ओळखणं फार गरजेचं आहे। नीतिसूत्रे याचा 26वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की वाणी कळवळ्याची पण मन किंवा अंतकरण दुष्ट असणे हे रुपयाचा मुलामा दिलेल्या मडक्याप्रमाणे आहे। म्हणजे बाहेरून ते चकचकीत दिसतं परंतु आतून ते खापरीप्रमाणे आहे किंवा फुटणारा आहे। असेच लोक असतात जे बाहेरून चांगलं बोलतात परंतु त्यांचं मन हे दुष्टतेनं भरलेलं असतं। अशा लोकांपासून मी आणि तुम्ही सावधान असणं गरजेचं आहे, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं किंवा सांगतं। आजच्या दिवसामध्ये तो प्रयत्न करूया अशा लोकांपासून वाचण्याचा आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा। फसू नका, कारण अशा लोकांपासून आमच्या जीवनाला धोका किंवा त्रास होणार आहे। प्रयत्न करूया की अशा लोकांपासून आम्ही वाचावं आणि देवाचं गौरव व्हावं। देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद देव। आमेन।